थांब बाळा, तुला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. श्री स्वामी समर्थांचा हा संदेश ऐकताच तुझं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे. तुझे वाईट काळ संपणार आहेत. तुझं नवीन आयुष्य चालू होणार आहे. तुझ्या आयुष्यातले सगळ्या अडचणी, सगळ्या गोष्टी असे काही संपून जाणार आहेत की तुला त्याचं दुःख कधीच जाणवणार नाही. थांब रे माझ्या काळवंडलेल्या आणि जगाच्या पायाखाली तुडवलेल्या लेकरा. आजचा हा संदेश कोणताही मलमपट्टी करण्यासाठी नाही, तर तुझ्या आतल्या मेलेल्या वाघाला जिवंत करण्यासाठी आहे. आणि हा थेट स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा थेट इशारा आहे. आज या जगाने तुला निकामी, असमर्थ आणि कमी ताकदीचा म्हणून फेकून दिले आहे. जगाचे टोमणे ऐकून तू स्वतःच्या अस्तित्वावर शंका घेत असतील. आजचा हा संदेश ऐकून बघ. आज तुझा हा समर्थ बाप तुझ्या मनाशी अशी आग पेळणार आहे, ज्या आगीत तुझं अपयश, तुझी भीती आणि सर्व तुझा कमकुवतपणा जळून खाक होईल. हताश होऊन मान खाली घालून जगासमोर हात पसरणाऱ्या माझ्या भक्ता, आता उठ, मन ताठ कर. कारण ज्याच्याच पाठीवर स्वामी समर्थांचा हात असतो तो जगात कोणासमोरही झुकत नाही. हे तर जग त्याच्यासमोर झुकत असतं. तू कोणाला घाबरतोस? लोकांच्या टोमण्याला, अपयशाला, की उद्या काय होईल या भीतीला? भक्ता, भीती ही तुझ्या मनाची सर्वात मोठी गुलामगिरी आहे. जेव्हा तू भीतीने हातपाय गाळतोस तेव्हा हे क्रूर जग तुझ्यावर अजून ताबा मिळवते. माझा हा अध्याय ऐकताच तुझा एक श्वास अग्नीसारखा पेटला पाहिजे. तुझ्या अंगात स्वामींचे रक्त धावत आहे, ज्याच्या मागे साक्षात ब्रह्मांड नायक उभा आहे. त्याने जगातील क्षुद्र संकटांना घाबरून चालायचे नाही. आजच्या आज तुझ्या मनातील भीतीचा बळी दे आणि शत्रूंच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहा. जगाने तुला सांगितले की तुझी लायकी नाही आणि तू भाबड्यासारखा त्या गोष्टींवर विश्वास ठेवलास. भक्ता, लोकांची अवकात नाही की ते स्वामींच्या भक्ताची किंमत ठरवतील. ज्या ईश्वराने तुला घडवले त्याने तुला या जगात जिंकण्यासाठी पाठवले आहे, हरण्यासाठी नाही. लोकांचे बोलणे तुझ्या कानठाळ्या बसवणारे वाटत असतील, पण आज तुझी वेळ येत आहे. तुझ्या यश आणि पराक्रमाचा असा मोठा आवाज झाला पाहिजे की हसणारे लोक उद्या तुझ्या पायधुळीसाठी रांगेत उभे राहिले पाहिजेत. स्वतःला कमजोर समजणे बंद कर. तुझा आज पूर्वजन्म होणार आहे. स्वतःचा अभिमान जागा करण्यासाठी अत्यंत आक्रमक होऊन कमेंटमध्ये लिही, स्वामी, मी माझं अस्तित्व सिद्ध करून दाखवेन. फक्त हाताची घडी घालून देवाची आवळणी केल्याने चमत्कार घडत नसतात भक्ता. स्वामींच्या भक्ताचा घाम जेव्हा जमिनीवर सांडतो तेव्हा तिथून यशाची सुवर्ण कमळे फुलतात. तू आळस सोड. ही झोपेतून उठण्याची वेळ आहे. तुझे कष्ट इतके शांत आणि आक्रमक असले पाहिजेत की तुझ्या यशाने थेट धमाका केला पाहिजे. रात्रंदिवस एक कर. शरीराचा कण अन कण झिजव. तुझा हा घाम वाया जाऊ देणार नाही. त्या घामाच्या प्रत्येक थेंबाचे सोनं करण्याची जबाबदारी आता स्वामींची आहे. कष्टाची मसाल हातात घेऊन यशाकडे जाण्यासाठी कमेंटमध्ये लिही, स्वामी, माझ्या कष्टाला तुमचा आशीर्वाद द्या. ज्या ज्या माणसाने तुझ्या संकट काळात तुला एकटे सोडले, तुझ्या परिस्थितीची चेष्टा केली आणि तुझा वापर करून फेकून दिले, त्यांच्यावर राग धरून स्वतःचे रक्त आटवू नकोस. सूड घ्यायचंच असेल तर तू भांडणाने नाही तर तुझ्या यशाने घे. तू इतक्या उंचावर पोचला आहेस की तुला खाली बघायला वेळ उरला नाही पाहिजे आणि त्यांना तुला पाहण्यासाठी मान ताठ करून वर बघावी लागेल. तुझा विजय हाच तुझ्या शत्रूंसाठी सर्वात मोठा चाबूक ठरेल. शत्रूंना आणि तुझ्या विश्वासघातक्यांना यशाने उत्तर देण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये लिही, स्वामी, माझी खरी ताकद मला आत्ता दाखवून द्या. आज तुझ्याकडे काहीच नाही, पैसा नाही, पाठबळ नाही, नाती नाहीत. उत्तम झाले, कारण शून्यातून जे साम्राज्य उभं करतं त्याची ताकद जगातील कोणत्याही वर्षापेक्षा मोठी असते. तुझ्याकडे काही नसतानाही तुझ्याकडे श्री स्वामी समर्थ आहेत. ज्याच्याकडे स्वामींचे नाव आहे तो कधीच भिकारी किंवा गरीब असू शकत नाही. आज तू शून्यावर उभा आहेस. आज तू या परिस्थितीचा राजा असशील. हा विश्वास मनात घट्ट ठेव. शून्यातून स्वतःचे साम्राज्य उभं करण्याचा निर्धार करत कमेंटमध्ये लिही, स्वामी, मी शून्यातून विश्व निर्माण करेन. संकट आली म्हणून रडणारे लोक स्वामींचे भक्त असू शकत नाहीत. संकटे येतील, वादळ येतील, पण तू धैर्याचा खडक बनून उभा राहा. वादळांना सांग, माझा पाठीराखा साक्षात स्वामी आहे. मला रोखण्याची ताकद तुमच्यात नाही. तुझ्या मनगटात ती ताकद आहे जी पर्वतालाही फोडू शकते. तुझ्या विचारात ते तेज आहे जे अंधाराला चिरू शकते. तुझ्या आतल्या या सिंहाला जागे कर आणि संकटावर तुटून पड. तू नशिबाची रडगाणे गातोस. हातांच्या रेषांमध्ये अपयश लिहिले म्हणून रडत असतोस. नशीब हाताच्या रेषांमध्ये नाही बघता, तर स्वामींच्या पायाशी जोडलेल्या तुझ्या श्रद्धेत असते. जर नशिबाने तुला पाडले तर स्वामींच्या नावाने पुन्हा उठून उभा राहा. नशिबाची काळी रेष पुसून
ते यशाची सोनेरी रेषा लिहिण्याचे सामर्थ्य या स्वामींमध्ये आहे. नशिबाला सांग की तू कितीही पाडलेस तरी स्वामी मला प्रत्येक वेळी राजा बनवून उभा करतील. नशिबाच्या खेळाला आव्हान देण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये लिही, स्वामी तुम्हीच माझे नशीब आहात. आजूबाजूच्या कोणताही कचरा दिसला नाही पाहिजे. लोकांचे बोलणे, नातलगांचे टोमणे, गरिबीचे चटके या सर्व गोष्टी तुला तुझ्या ध्येयापासून भटकवण्यासाठी आलेल्या माशा आहेत. या कचऱ्याकडे दुर्लक्ष कर. तुझ्या ध्येयावर अर्जुनासारखा डोळा ठेव. स्वामी तुझ्या बुद्धीला ते तेज देतील ज्यामुळे तुला विजयाचा मार्ग स्पष्ट दिसेल. पळू नकोस, आता थेट ध्येयाचा वेध घे. ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी भावनिकून कमेंटमध्ये आत्ताच लिही, स्वामी मला यशाचा मार्ग दाखवा. भूतकाळात तू किती चुका केल्यास, किती वेळा पडलास, किती लोकांनी तुला फसवले, हे सर्व आजच्या आज जाळून भस्म करून टाक. भूतकाळाच्या राखेत भविष्याची स्वप्ने शोधू नकोस. उद्याचा सूर्य तुझा आहे. आजचा हा स्वामींचा संदेश तुझ्या आयुष्यातील नवीन युगाची सुरुवात आहे. मागे वळून बघणे बंद कर. पुढे अनंत आकाश तुझे स्वागत करायला उभे आहे. पाऊल पुढे टाक. भूतकाळाच्या सावलीतून बाहेर पडून नवीन सुरुवात करण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिही, स्वामी माझ्या नवीन आयुष्याला आशीर्वाद द्या. तू स्त्री असो वा पुरुष, जर तुझा आत्मसन्मानावर कोणी पाया ठेवण्याचा प्रयत्न केला तर गप्प बसू नकोस. सहिष्णुता आणि सहनशीलता ही तुझी कमकुवतपणा नसून तुझी ताकद आहे. पण जेव्हा कोणी तुझा स्वाभिमानाला हात घालेल तेव्हा स्वामींचा आक्रमक अवतार आठव. तुझा आत्मसन्मान हा तुझा सर्वात मोठा दागिना आहे. तो कोणाच्याही पायाखाली तुडवू देऊ नकोस. मान ताठ ठेवून जीवनाची प्रत्येक लढाई जिंक. स्वतःच्या स्वाभिमानाने रक्षण करण्याचा संकल्प करत कमेंटमध्ये लिही, स्वामी माझा स्वाभिमान नेहमी अमर राहो. तू जे पेरशील तेच उगवे. जर तू निष्पाप मनाचे, कष्टाचे आणि धर्माचे बीज पेरले असेल तर तुला यशाचे पीक मिळण्यापासून ब्रह्मांडातली कोणतीही ताकद रोखू शकत नाही. लोकांनी तुझ्याशी कितीही वाईट केले तरी तू तुझ्या कर्माचा मार्ग सोडू नकोस. ईश्वराचा न्याय कधीच चुकत नाही. तुझे सत्कर्मच उद्या तुझ्यासाठी ईश्वरी ढाल बनून उभे राहील. कर्मावर आणि ईश्वरी न्यायावर पूर्ण निष्ठा ठेव आणि आत्ताच कमेंट कर, स्वामी माझे कर्म स्वच्छ ठेवण्याची ताकद द्या. जेव्हा जेव्हा तुला थकवा येईल, जेव्हा जेव्हा तुझा आत्मविश्वास डगमगेल, तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा असा गर्जनायुक्त उच्चार कर की तुझ्या अंगातील प्रत्येक पेशी जिवंत झाली पाहिजे. हे नाव केवळ जप नाही, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. या नामाच्या प्रभावाने तुझ्या आजूबाजूची सर्व नकारात्मकता, दारिद्र्य आणि शत्रूंचा नायनाट होईल. नामस्मरणाची ही मशाल अखंड पेटीत ठेव. स्वामींच्या महामंत्राची ताकद अनुभवण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझ्या लेकरा, हा एक स्वामींचा अंतिम आणि सर्वात शक्तिशाली संदेश आहे. उठ माझ्या वाघा. आता रडणे, स्वतःला बिचारा समजणे आणि जगासमोर मान खाली घालणे कायमचे बंद कर. आज या संदेशातून तुझ्या सर्व अपयशाचा, गरिबीचा आणि अन्यायाचा हिशोब स्वतःच्या हातात घेतलेला आहे. आजची ही रात्र तुझ्या जुन्या खचलेल्या आणि पराभूत आयुष्याचा अंत करत आहे. उद्याचा उगवणारा सूर्य तुझ्यासाठी केवळ नवीन दिवस घेऊन येत नाहीये, तर तुझ्या पराक्रमाचा, यशाचा आणि अपार समृद्धीचा महाअभिषेक घेऊन येत आहे. ज्या जगाने तुला निकामी म्हणून हिणवले, ज्या नात्याने तुझ्या पाठीत खुरा खोपसला, ज्या नशिबाने तुला वारंवार पाडले, त्या सगळ्यांना तुझा विजय बघून निस्तीम व्हावे लागेल. तू शून्यावर उभा आहेस ना? मग आता संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करण्याची ताकद या स्वामींनी तुझ्या अंगात भरलेली आहे. माझ्या भक्ता, आता मागे वळून बघू नकोस. भय, संशय आणि आळस या क्षणी इथेच गाडून टाक. तुझा हा समर्थ बाप तुझ्या प्रत्येक पावलावर सावली बनून, तुझ्या मनगटात ताकद बनवून आणि तुझ्या श्वासात ऊर्जा बनवून अखंड उभा आहे. माझ्या लाडक्या भक्ता, जर आज स्वामींच्या या महाअध्यायाने तुझ्या रक्ताला उकळी आणली असेल, तुझ्या मेलेल्या आत्मविश्वासाला पुन्हा जिवंत केले असेल आणि तुझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू गेले असतील, तर एका बापाच्या नात्याने तुला सांगतो, हा संदेश फक्त तुझ्यापुरता मर्यादित ठेवू नकोस. आज आपल्या महाराष्ट्रात आणि जगात असे लाखो भाऊ बहीण आहेत जे कर्जाच्या ओझ्याने, भाऊबंदकीच्या अन्यायाने आणि कष्टाने फळ न मिळाल्याने जीवन संपवायला निघाले आहेत. त्यांच्यापर्यंत स्वामींचा हा अथांग प्रकाश पोचवणे ही आता तुझी जबाबदारी आहे. डोळ्यात आसवे आणि हृदयात स्वामींना ठेवून आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक ग्रुपवर, प्रत्येक मित्राला आणि भावाला शेअर कर. एक शेअर कदाचित कोणाचे तरी जीवन वाचवू शकते आणि बदलू शकते आणि त्याला नवीन जगण्याची उमेद देऊ शकते. कमेंट बॉक्समध्ये स्वामींच्या साक्षीने शेवटचा काळजीपासून एक मेसेज टाईप कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरा, आता ऐक हा स्वामींचा अंतिम संदेश.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य म्हणजे केवळ दिलासा नाही, तर ही या विश्वाच्या मालकाची तुला दिलेली हमी आहे. जेव्हा तू एकटा असशील, जेव्हा समोर डोंगर उभा असेल, तेव्हा तुझ्या पाठीवर स्वामी समर्थांचा हात आहे हे कधीही विसरू नकोस. तुझ्या पाठीशी साक्षात काळ उभा असताना तुला कोणाचीही भीती नाही. उठ, आता क्षणभरही थांबायची वेळ नाही. तुझ्या पराभवाचा, तुझ्या अपयशाचा आणि तुझ्या गरिबीचा काळ या क्षणी स्वामींनी संपवला आहे. आजचा हा महाअध्याय ऐकल्यानंतर तू तो जुना खचलेला माणूस उरलेला नाहीस. तू आता यशाच्या आणि अभिषेकाचा झालेला एक स्वामींचा सिंह आहेस. जा आणि स्वतःचे साम्राज्य निर्माण कर. तुझा हा समर्थ बाप तुझ्या प्रत्येक पावलावर, तुझ्या श्वासात आणि तुझ्या मनगटात अखंड उभा आहे. जर स्वामींचं या अथांग आणि आक्रमक महाअध्यायाने तुझ्या रक्ताला उकाळे आणले असेल आणि जिंकण्याची एक आग पेटवली असेल, तर आत्ताच डोळ्यात आनंदाश्रू आणून आत्ताच व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये लिही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखे गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया,
निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया.